कोनिचिवा मिनासान, इशोनी गांबारू या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण सध्या ग्रामर सिरीज पाहतोय आणि N4च्या ह्या ग्रामर सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत लेसन 2 किंवा मिन्नानू निहोंगोचा लेसन 27। अतिशय महत्त्वाचं असं हे ग्रामर आहे। तर व्याकरण आहे तर आपण बघूया, चला सुरुवात करूया। हाजिमेमाशो। तर कोणता ग्रामर पॅटर्न आज आपण शिकणार आहोत? ग्रामर पॅटर्न पोटेन्शियल फॉर्म आहे। पोटेन्शियल फॉर्म म्हणजेच काय? तर कॅन, पॉसिबिलिटी किंवा हॅज द ॲबिलिटी टू डू समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, शक्यता असणे, मी हे करू शकतो। आय कॅन ड्राईव्ह अ कार, मी गाडी चालवू शकतो। आय कॅन प्ले अ फुटबॉल, मी फुटबॉल खेळू शकतो। तर ह्या ज्या शक्यता आहेत ह्या आपण जेव्हा दर्शवतोय तर त्या कशा पद्धतीने दर्शवणार? तर त्यावेळी हे ग्रामर पॅटर्न वापरलं जातं आणि आपण बघूया आता कसं काय त्यासाठी बदल करावे लागतात, कशा पद्धतीने वापरलं जातं। तर इथे आपण पहिला नियम बघतोय। ग्रुप 1चे जे ऊ एंडिंग वर्ब्स आहेत ते ऊ एंडिंग वर्ब्स जे आहेत त्याच्यामध्ये त्यातील ऊ हा निघून जातो, ऊ काढला जातो आणि तिथे एरू अशा पद्धतीने रिप्लेस केलं जातं ऊला। त्याच्यानंतर दुसरा जो रू एंडिंग वर्बचा ग्रुप आहे तिथे नियम असा आहे की तो रू आपण रिमूव्ह करायचा आणि तिथे रारेरू असं जोडायचं। आणि शेवटी आहेत इरेग्युलर वर्ब। तर हे दोन वेगळे आहेत, एक्सेप्शन आहेत, त्यामुळे आपण त्याच्यासाठी काय नियम आहे तो आपण प्रत्यक्ष बघूया। चला मग प्रॅक्टिकली बघूया की हे कशा पद्धतीने वापरले जाते। इथे आपण बघतोय ग्रुप 1चे जे ऊ एंडिंग वर्ब्स आहेत तर ते ऊ एंडिंग वर्ब्स कशा पद्धतीने पोटेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे, बदल करायचे। तर मुख्यतः आपण पुन्हा एकदा ग्रुप 1 म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेऊया, आपण ऑलरेडी शिकलेला असालच। तर ऊ एंडिंग जे वर्ब्स असतात, म्हणजे आता आपण इथे म्हणतोय इकू, आपण इथे 3 वर्ब्स घेतलेत, इकू, आकू आणि नोमू। हे तीनही वर्ब जर तुम्ही पाहिलेत तर ह्याचा जो उच्चार आहे, याचा जो शेवटचा उच्चार आहे हा ऊ ने होतोय। शेवटी जो आवाज येतोय तो ऊचा आवाज येतोय आणि त्यामुळे हे ऊ एंडिंग वर्ब्स असं आपण त्याला म्हणतात। ठीक आहे। तर हे जे ऊ एंडिंग वर्ब्स आहेत तर हे ऊ एंडिंग वर्ब्स जे आहेत तर आपल्याला इथे त्याचा पोटेन्शियल फॉर्म कसा करायचा? तर हा जो साऊंड आहे इकू, हा इकू जाऊन तिथे आपण एरू असं जेव्हा होईल त्याला म्हणणार आपण पोटेन्शियल फॉर्म झाला। म्हणजे इथे आपण बघूया की इकू हा डिक्शनरी फॉर्म आहे, ह्याचा ज्या वेळेला आपण प्लेन फॉर्ममध्ये पोटेन्शियल फॉर्म करणार तेव्हा तो होणार इकेरू। काय होणार? इकेरू। आणि ह्याचाच पोलाइट फॉर्म आहे इकिमास। आणि ह्या इकिमासचा ज्यावेळी आपण पोटेन्शियल फॉर्म करतोय, पोटेन्शियल पोलाइट फॉर्म करतोय, त्यावेळी तिथे त्याचा होणार इकेमास। काय होणार? इकेमास टू गो। बरोबर। आता इथे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी आणखी एक ट्रिक आहे। इकूचं आपण इकेरू असं पोटेन्शियल फॉर्म केला आणि सेम इकिमासचं इकेमास केलाय, तर इथे आपण इकिमासच्या इथे की लावलाय, की वापरलाय, तर ह्या कीचा के करायचा, म्हणजेच हे ए लागतं, तिथे ए वापरलं जातं। म्हणजे ही सोपी आयडिया आहे आणखी की आपण अशा पद्धतीने सुद्धा पोटेन्शियल फॉर्म लक्षात ठेवू शकतो। दुसरं जे वर्ब आहे ते आकू आहे। आकूचं होतं प्लेन फॉर्म मधला पोटेन्शियल फॉर्म येतो आकेरू आणि त्याचं पोलाइट फॉर्म आहे आकिमास। आता पुन्हा आपण इथे ई रिमूव्ह केला तर काय होणार बघा? आकेमास। बरोबर, अगदी जमतंय बघा। प्रयत्न केला, प्रॅक्टिस केली तर आपल्याला नक्की सहज शक्य आहे हे। तर आकेमास टू ओपन। त्याच्यानंतर पुढचा वर्ब आहे नोमू। नोमूचं काय होईल? प्लेन फॉर्ममध्ये पोटेन्शियल प्लेन फॉर्म कसं होईल? तर नोमेरू।
नुमेरो आहे की नाही सोपं. आणि त्याचा पोलाइट फॉर्म आहे नोमिमास. मग नोमिमासचा हा आपल्याला पोटेन्शियल पोलाइट फॉर्म ज्यावेळी करायचा आहे त्यावेळी आपण काय करणार, नोमिमास टी रिमूव्ह करायचा आणि नोमेमास. अगदी बरोबर जमले. तर हे अशा पद्धतीने केल्यावरती याचा अर्थ कसा बदलतो बघा. इकू टू गो आहे, इकेमास झाल्यावर मी जाऊ शकतो, आय कॅन गो किंवा यू कॅन गो. अशा वेळेला आपण इकेमास वापरणार. आकूचा आकेमास झालं की काय होतं, ओपन करू शकतो, दरवाजा ओपन करू शकतो. पुन्हा शक्यता आली की नाही, नोमेमास म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी की मी एखादं सॉफ्ट ड्रिंक पिऊ शकतो, मी आत्ता हे सॉफ्ट ड्रिंक पिऊ शकतो, त्यावेळेला आपण काय वापरणार, नोमेमास. बघा खूप सोपं आहे, अगदी लक्ष देऊन केलं तर सहज जमू शकतं. आता आपण बघतोय ग्रुप 2चं रू एंडिंग वर्ब्स जे आहेत ग्रुप 2मध्ये. आता मग अशी आपण पाहिलं की ग्रुप 1मध्ये सगळे रू एंडिंग वर्ब्स येतात, तशाच पद्धतीने ग्रुप 2मध्ये सर्व काही जे वर्ब्स आहेत ते रू एंडिंग येतात. तर त्याचा जो शेवटचा उच्चार आहे तो रूने होतो, त्यामुळे ही सर्व वर्ब्स रू एंडिंग वर्ब्स ग्रुप 2मध्ये येतात आणि यांना समान नियम लागतात, बरोबर. तर आता इथे आपण बघूया कोणकोणते ग्रुप 2चे रू एंडिंग वर्ब्स आहेत. देरू, ताबेरू, आगेरू. बघा उच्चारामध्ये सुरू आलंय की नाही, म्हणून हे ग्रुप 2चे वर्ब्स आहेत. आता हे देरूचं आपण जेव्हा पोलाइट फॉर्म करणार आहोत, पोलाइट फॉर्म काय झालाय, देमास. त्याच्या आधी आपण नियम बघूया की रू एंडिंग वर्बचा आहे ते रू एंडिंग वर्बचा रू रिमूव्ह होऊन तिथे रारेरू लागतो, रारेरू वापरला जातो. मग आता देरू आहे तर देरूचा पोटेन्शियल प्लेन फॉर्म काय होईल, देरारेरू. फक्त रू काढायचे आणि देरारेरू, सोपे की नाही. त्याच्यानंतर देमास आहे, देमासचा इथे आपल्याला काय करायचं, देमासच्या या मासच्या आधी इथे रो काढून मास लावलाय की नाही, तर इथे मासच्या आधी रारे हे ॲड करायचे. रू रिमूव्ह होतो आणि त्याच्या बदली मास वापरला जातो, त्यामुळे देरारे मास असं होते, बरोबर. म्हणजे काय, देरू, देरारेरू, देमास आणि देरारेमास. जमते ना. आता पुन्हा ताबेरूचं करून बघूया, तुम्हाला पण जमते का बघा. ताबेरू, ताबेरू, ताबेरारेरू, बरोबर. ताबेमास, ताबेमास, ताबेरारेमास. अगदी सोपं आहे. पुन्हा आगेरू, 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 आगेरूचं आगेरारेरू, आगेरारेरू. त्याचं पोलाइट फॉर्म होतोय आगेमास आणि पुढे जाऊन त्याचा पोटेन्शियल पोलाइट फॉर्म होतोय आगेरारेमास, आगेरारेमास. म्हणजेच काय, टू गिव्ह. आता याचा अर्थ बघा कसा बदलतो, देरारेमास म्हणजे जाऊ शकतो, आय कॅन लिव्ह. ताबेरारेमास म्हणजे मी हे खाऊ शकतो, बरोबर ना, किंवा तुम्ही हे खाऊ शकता. आगेरारेमास हे देऊ शकतो, एखादं गिफ्ट देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, जशी जशी उजळणी कराल तसं तसं हे अगदी सहज सोपं वाटत जाईल. ठीक आहे. आपण पुढचा जो तिसरा ग्रुप आहे त्याचा आता विचार करूया. थर्ड ग्रुपमध्ये आपले 2 वर्ब येतात जे एक्सेप्शनल आहेत, इरेग्युलर वर्ब्स आहेत. ते आहेत सुरू आणि कुरू. तर सुरूचा प्लेन फॉर्म होतो, प्लेन पोटेन्शियल फॉर्म होतो देकिरू, देकिरू. बघा हे रू एंडिंग सारखेच वापरले जातात, फक्त याचा पोलाइट फॉर्म थोडा वेगळा होतो आणि हे बदलतात, मुख्य वर्ब बदलतात, त्याचा उच्चार बदलतात, त्यामुळे हे एक्सेप्शनल आहेत. सुरूचा देकिरू होतो, पुन्हा रू एंडिंग. त्याचा शिमास हा पोलाइट फॉर्म आहे आणि
डेकिमास हा पोटेन्शियल पोलाइट फॉर्म आहे. टू डू म्हणजे मी हे करू शकतो. कुरू कुरूचा किमास. आता इथे काय येणार? कोरारेरू हा त्याचा पोटेन्शियल प्लेन फॉर्म आहे. किमास हे पोलाइट फॉर्म आहे आणि कोरारेमास हे त्याचं पोटेन्शियल पोलाइट फॉर्म आहे. हे दोन आहेत तसेच ह्याचे चारही हे जे ऑप्शन्स आहेत, चारही फॉर्म आहेत, हे आहेत तसेच लक्षात ठेवायचे. इथे काहीही बदल होत नाही किंवा आपल्याला काही वेगळं डोकं नाही लावायचे आहे. तशाच पद्धतीने हे कॅरी होणार आहे. सुरू, देकिरू, शिमास आणि देकिमास. कुरू, कोरारेरू, किमास आणि कोरारेमास. ठीक आहे. आपण आता हे प्रत्यक्षपणे कशा पद्धतीने वापरलं जाते हे काही उदाहरणांमधून बघूया. तर पहिलं आपण पोलाइट फॉर्म इथे सगळे आहेत आणि इथे त्याचं पोटेन्शियल फॉर्म कशा पद्धतीने झाले ते बघतो. इथे आहे पहिलं वाक्य, निहोन रिओरिओ सुपरिमास. मी जॅपनीज जे फूड आहे, जॅपनीज जेवण आहे ते बनवतोय किंवा मी बनवेन. की नाही? हां, आपण म्हटलंय पोलाइट फॉर्ममध्ये आपण म्हटलंय की मी हे बनवेन. आणि इथे आपण काय म्हणतोय? निहोन रिओरी गा सुकुरेमास. की नाही? सुकुरेमास. इथे जी री आहे त्याच्याऐवजी तिथे रे झालाय. म्हणजे काय? एचा उच्चार ना सुकुरेमास. म्हणजे आय कॅन मेक जॅपनीज फूड. मी जॅपनीज जेवण बनवू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे कांजी ओ योमिमास. कांजी वाचतोय किंवा वाचेन. ठीक आहे. आणि इथे आपण काय म्हणतोय? कांजी गा योमिमास. कांजी गा योमिमास म्हणजे काय? मी कांजी वाचू शकतो. आय कॅन रीड कांजी. मला कांजी वाचता येतात. बरोबर ना? आता इथे बघा मीचा मे झालाय. त्याच्यानंतर देनशाओ शूरी शिमास. देनशाओ शूरी शिमास म्हणजे रिपेअर द बायसिकल. म्हणजे आपली जी सायकल आहे ती रिपेअर होईल. आणि इथे काय म्हणणार? किंवा रिपेअर करेन. आणि इथे आपण काय म्हणतोय की देनशागा शूरी देकिमास म्हणजे आय कॅन रिपेअर द बायसिकल. बायसिकल रिपेअर करू शकतो. म्हणजे सायकल रिपेअर केली जाऊ शकते असंही होऊ शकतं. तर इथे आपण एक गोष्ट नोटीस केली तर इथे प्रत्येक ठिकाणी ओच्या ऐवजी ते पार्टिकल गा वापरलं जातं. याचा अर्थ होतो जे दोषी आणि त्या दोषी. इथे आपण स्वतः ही गोष्ट करतोय आणि इथे केली जाऊ शकते म्हणून गा हे पार्टिकल वापरले. हा थोडा अजून डीप अभ्यास आहे. आपण क्लासमध्ये हे शिकूच. तर अशा पद्धतीने पोलाइट आणि पोटेन्शियल प्लेन पोलाइट पोटेन्शियल फॉर्म आपण पाहिलं आहे. तर नक्की याचा अभ्यास करा. काही अडलं, नवीन जर काही तुमच्याकडे वर्ब्स असतील तर ते वापरा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही केलेले वेगवेगळे एक्झाम्पल्स शेअर करा. आणि अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने जपानी भाषा शिका मजेमध्ये. आणि आमच्या ईश्वरी गांबारूच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. आरिगातो गोजाइमाशिता. नेक्स्ट टाईम आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय माता.